आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडी आणि चोरीच्या 3 गुन्ह्यांची यशस्वी उकल करत 8,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एक महिला आरोपीचाही सहभाग उघडकीस आला आहे। 24 जुलै रोजी कामठवाडे परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून सोन्याची पोत आणि रोख रक्कम चोरीला गेल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर इंद्रनगरी परिसरात सापळा रचून राहुल धनराज बडगुजर याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून 5,19,436 रुपयांचा सोन्याचा ऐवज आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली। चौकशीत त्याने अंबड हद्दीतील आणखी एका घरफोडीची कबुली दिली। दरम्यान दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यात नंदिनी दिनेश हानवते हिला अटक करण्यात आली। तिच्याकडून आणि तिचा मावस भाऊ संतोष रामचंद्र कांबळे याच्याकडून सुमारे 3 लाख रुपयांची सोन्याची चेन जप्त करण्यात आली। या कारवाईमुळे अंबड पोलीस ठाण्यातील 3 चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून एकूण 8,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत आणि अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे।